नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व सखींचं मनापासून स्वागत. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. आपण एक आई म्हणून माझं मूल काहीच खात नाही या चिंतेमध्येच आपण सतत राहत असतो. आणि याचाच उपाय म्हणून मी हा विषय घेऊन आलेले आहे. आणि ते म्हणजे आमची मुलं सगळंच खातात हे बुक. या बुकविषयी आपण आज जाणून घेणार आहोत, ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या मुलांच्या आहारामध्ये काय बदल करता येतील आणि पौष्टिक आहार आपण आपल्या मुलांना कसा द्यावा याचे उपाय या पुस्तकामध्ये आहेत. यामध्ये बालकांपासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत च्या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे नीलांजना सिंग यांनी आणि याचा मराठी अनुवाद केलेला आहे अरुंधती कुलकर्णी जोशी यांनी. तसेच हे पुस्तक आई वडील, आजी आजोबा, शिक्षक तसेच ज्या नवमाता आहेत, नुकतंच आपलं तानुलं बाळ मोठं करत आहेत, त्या मातांसाठीही हे पुस्तक खूपच मार्गदर्शक आहे. पण पर्सनली मला या पुस्तकाचा कसा फायदा झाला याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. कारण आपलं बाळ काहीच खात नाही किंवा काही पौष्टिक गोष्टी अव्हॉइडच करतं. या गोष्टीची चिंता प्रत्येक आईला सतावते. मला ही 7 वर्षांची मुलगी आहे आणि त्यावरती उपाय शोधण्यासाठी मी हे खूप प्रयत्न करत होते. तेव्हाच हे पुस्तक माझ्या हाती लागलं आणि त्यामधूनच लेखिकेंनी दिलेले मार्गदर्शन, सगळ्या गोष्टी आणि त्यामध्ये दिलेल्या आहाराविषयीच्या पाककृती, आहाराविषयीची माहिती, त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग मलाही झालेला आहे. आणि ह्या गोष्टी माझ्या प्रिय सखींनाही उपयोगी पडाव्यात असं मला वाटत होतं. म्हणूनच हा छोटासा प्रयत्न. आणि यामधून खरंच आपण मुलांना जंक फूड पासून दूर ठेवू शकतो. त्यांची इम्युनिटी बूस्ट करू शकतो. त्यांच्या आहारामध्ये बदल घडवू शकतो आपण चांगला. आहारामध्ये पौष्टिक गोष्टींचा समावेश करत असताना मिलेट्सचा कसा उपयोग करावा हेही लेखिकेने यामध्ये सांगितलेले आहे. त्यामध्ये नाचणी, बाजरी, ज्वारी यांचा समावेश करून मुलांसाठी पौष्टिक पाककृती कशा बनवाव्यात याची सुद्धा लेखिकेने अनमोल अशी माहिती यामध्ये दिलेली आहे. ज्या नवीन माता आहेत, आता आपल्या तानुल्या बाळाला मोठं करत आहेत, त्यांची अवस्था मी समजू शकते, कारण मीही त्या फेजमधून गेलेली आहे. खूप संभ्रम अवस्था असते ती. त्यामध्ये आपल्या लहान मुलाला काय इंट्रोड्यूस करावं सुरुवातीला, सॉलिड फूड कधी द्यावं, कसं द्यावं याविषयीचं काहीच ज्ञान नसतं. त्यामुळं हे पुस्तक तरी या तानुल्यांच्या आईंसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. कारण जे नॉलेज आपल्याला YouTube, Instagram किंवा म्हणजे अदर प्लॅटफॉर्मवरून अवेलेबल होत नाही इतकं, म्हणजे जितकं आपल्याला जवळचं वाटावं आणि समजावं की प्रत्येक गोष्टीच्या अडचणींमध्ये आपण काय करायला पाहिजे, मुलाला काय इंट्रोड्यूस करायला पाहिजे. तर बुक असेल तर आपण सहज ते पान उघडून वाचू शकतो, की जवळचा एक आपला मार्गदर्शकच म्हणून पुस्तकाचा रोल असतो आपल्या लाईफमध्ये, असं मला तरी वाटतं. म्हणूनच ज्या तानोल्यांच्या आई आहेत त्यांनी तर हे पुस्तक आवर्जून घ्यावं आणि वाचावं आणि त्याचा उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. सध्याच्या जनरेशनमध्ये जंक फूडचं वेड किती आहे आपल्या मुलांमध्ये हे आपण जाणू शकतो, कारण स्वतःही आपण त्यामध्ये गुरफटलं गेलेलो आहे. तर आपण आपल्या मुलांवर कसं कंट्रोल करावा हे कधी कधी समजत नाही. त्यामुळे अशा गोष्टींचं आपण मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. एखादं असं पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये असावं असं मला वाटतं. आणि यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत आहाराविषयीच्या किंवा पाककृती दिलेल्या आहेत, त्याचाही खूपच आपल्या लाईफमध्ये किंवा मुलांच्या आहारामध्ये समावेश करण्यासाठी, त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. लेखिकेने या पुस्तकामध्ये आवर्जून असं सांगितलेलं आहे की जी मुलं सकाळी
आवरून शाळेला जात असतात, त्यांच्या आहारामध्ये पौष्टिक गोष्टी कशा आपण देऊ शकतो, तर याचं कौशल्य हे आपल्या हातीच आहे. पटकन त्या मुलांना उठवून त्या थोड्या वेळामध्येच पूर्ण त्यांची तयारी करून त्यांना आवरून स्कूलला वेळेत पोहोचायचं असतं. त्या वेळेमध्येच आपल्या ज्या आई आहेत त्यांनी आपलं कौशल्य पणाला लावून आपल्या मुलाला पहिला घास जो पोटामध्ये घालवायचा आहे तो पूर्ण पौष्टिक असावा याची काळजी कशी घ्यायची हेही लेखिकेंनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुलांना अंडी, दूध, मिलेट्समध्ये ज्वारी किंवा बाजरी, नाचणीचे धिरडे करून देऊ शकतो आपण इन्स्टंट किंवा बेसनचे धिरडे बनवू शकतो जे प्रोटीनयुक्त असतं पूर्ण. तर अशा गोष्टींची काळजी घेणं आणि दिवसाची सुरुवातच हेल्दी करणं हे आता आपल्याला आई म्हणून खूप चॅलेंजिंग आहे असं वाटतं मला. आणि ते चॅलेंज स्वीकारून आपण ह्या गोष्टी आपल्या नियमित सवयीमध्ये ठेवल्या पाहिजेत असं वाटतं. आणि काही वेळेला अ, काही चुका पण आपण टाळल्या पाहिजेत. मूल बारीक आहे म्हणून त्याला सर्व चालेल. मैद्याचे पदार्थ असू देत, बाकीच्या गोष्टी असू देत किंवा शुगर इंट्रोड्यूस करणं असू दे, गोड पदार्थ त्यांना देणं असू दे. ह्या गोष्टी बारीक असलेल्या मुलालाही घातकच आहेत. त्याच्या वजन वाढीसाठी आपण नॅचरली किंवा पौष्टिक गोष्टी त्याच्या आहारामध्ये कशा इन्क्लूड करू म्हणजे भरपूर भाज्या, फळे तसेच मांसाहार त्यांच्या आहारामध्ये देऊ शकतो का? जे मांसाहार खातात त्यांना. तर अशा गोष्टींमधून त्यांची इम्युनिटी बूस्ट करू शकतो आपण. त्यांचं वजन वाढवू शकतो. फायबरयुक्त पदार्थ त्यांना कसं देऊ शकतो आपण? या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. तसेच लेखिका म्हणतात की अ, कोणत्याही जनरेशनचे मुलं असोत किंवा कोणीही असो, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मुलाला काय आवडत नाही खायला किंवा काय आवडतं आणि अजून काही तुम्हाला सजेशन द्यायचे असतील, अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघण्यासाठी आवडतील, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करेन अजून चांगले विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.